येस, गुड इव्हिनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय परिसर अभ्यास 2, धडा क्रमांक 2, इतिहास आणि कालसंकल्पना या पाठाच्या या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, धडा क्रमांक 2 जो आपण सुरू करणार आहे त्या संदर्भात जर तुम्हाला माहिती सांगायची झाली तर लक्षात घ्या, हा जो धडा आहे या धड्याकडे वळताना हा खूप महत्वाचा धडा तुमच्या इतिहासासाठी आणि भूगोलासाठी दोन्हीसाठी राहणार आहे. बघा, हा जो धडा आहे याचं नाव आहे इतिहास आणि कालसंकल्पना. आता कालसंकल्पना म्हणजे नेमकं काय? मूळ धड्याच्या पीपीटीकडे वळण्याच्या आधी आपण थोडं पेंट मध्ये जाऊयात आणि एक गोष्ट मी तुमच्या समोर मांडणार आहे. नीट बघा बरं का, ती मी काय सांगतोय ते. इतिहास आणि कालसंकल्पना. येस. आता बघा, आजची डेट काय रे? बघा, तुम्ही तुमच्या जागेवरती उत्तर देऊ शकता. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही उत्तर द्या, काहीच हरकत नाही. ओके, बघा आता मी इथे काहीतरी लिहिणार आहे. ओके, बघा आजची डेट बघा. आजची डेट आहे 21 ऑगस्ट 2023. बरोबर. आता मला सांगा, कालचा दिवस, कालची डेट काय होती? कालची तारीख 20, त्या आधीची 19, त्या आधीची 18. असं मागे 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 आपण येऊयात. कधीतरी 3 ऑगस्ट होती, कधीतरी 2 ऑगस्ट होती, कधीतरी 1 ऑगस्ट होती. आणि 1 ऑगस्टच्या आधीचा विचार केला तर 0 ऑगस्ट ही तारीख आपल्याकडे असते का? नाही. याच्याऐवजी आपण काय करतो, हा जो आपला ऑगस्ट महिना आहे त्याच्या अलीकडचा, त्याच्या आधीचा जो महिना आहे तो आपण घेतो, म्हणजे 7वा महिना जुलै. जुलैच्या आधी 6वा महिना जून, ज्या महिन्यात आपली शाळा सुरू झाली. त्याआधी 5वा महिना मे, जेव्हा आपल्याला उन्हाळ्याची सुट्टी होती, मजा केली ना आपण तेव्हा. त्याआधी 4था महिना एप्रिल, जेव्हा परीक्षा संपली. त्याआधी 3रा महिना मार्च, तुमची 4थीची परीक्षा चाललेली होती, वार्षिक परीक्षा त्यावेळेस, आणि सगळे खूप मागायला लागले होते, अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा, तो हा काळ. त्याआधी 2रा महिना म्हणजेच फेब्रुवारी, ज्या महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. त्याआधी 1ला महिना म्हणजे जानेवारी, नवीन वर्षाची सुरुवात. आणि त्याआधी 0वा महिना नाही. ज्या पद्धतीने आपण दिनांक मागे मागे आणि शून्यापर्यंत आलो की आपण महिना बदलला, त्या पद्धतीने महिना जर का शून्याकडे येत असेल तर तो आधीच्या वर्षाचा 12वा महिना येतो ना. म्हणजेच ते आधीचं वर्ष 2022. जेव्हा तुम्ही इयत्ता 4थी मध्ये गेलात, त्याआधी 2021, त्याआधीचं वर्ष 2020. आपण एकदम 20 वर्ष मागे जाऊया. 2000. आपण एकदम 1000 वर्ष मागे जाऊयात. 1000. आपण अजून 100 ने मागे जाऊयात. 900. आपण अजून 800 ने मागे जाऊयात. 100. 100वा वर्ष. आपण अजून 99 वर्षांनी मागे जाऊयात. पहिलं वर्ष. आणि पहिल्या वर्षापासून जर अजून आपण मागे गेलो
तर 0वं वर्ष. म्हणजे इथून पुढे तुम्ही जो आजचा दिवस मोजताय तो मोजायला सुरुवात झाली ना. म्हणजे आजची जी तारीख आहे 21, आजची जी तारीख आहे ही 21 ऑगस्ट 2023, याचा अर्थ हा जो कोणता 0वा दिवस होता, जिथे दिवस संपले, महिने संपले आणि वर्षही संपली, तिथं काहीतरी घडलेलं आहे की ज्या गोष्टीला, ज्या घडलेल्या घटनेला आज 2023 वर्ष 8 महिने आणि 21 दिवस पूर्ण झाले. काहीतरी घडलंय तिथं. आणि तिथून पुढे आपण एक प्रकारे काळ मोजायला सुरुवात केली, टाइम मोजायला सुरुवात केली. आणि त्या संदर्भाने या धड्याचं नाव आहे इतिहास आणि कालसंकल्पना. मग इथे नेमकं काय घडलं होतं या शून्याच्या ठिकाणी? तर या शून्याच्या ठिकाणी तर ते आपण थोड्या वेळाने पाहणार. आता आपण वळूयात आपल्या पाठ्यपुस्तकातील काही महत्वाच्या मुद्द्यांकडे. बघा, मग इथे नेमकं काय झालं एक अंदाज आपण बांधूयात. समजा काय झालं असेल, या ठिकाणी पृथ्वीची निर्मिती झाली का रे? पण तुम्ही जेव्हा इतिहास आणि विश्व निर्मितीचा इतिहास जो तुम्ही पाहिलात आपल्या कंटेंटच्या लेक्चरमध्ये आहे, त्यामुळे तर म्हटले 13 अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झालीये, 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झालीये. मग पृथ्वी किंवा विश्व यांची निर्मिती या ठिकाणी 2023 वर्षांपूर्वी झालेली असू शकत नाही. पण काहीतरी घडलं हे नक्की. ठीक आहे, बघूयात आपण ही कालसंकल्पना, टायमिंग का मोजायचं, एवढेच का दिवस, एवढेच का महिने, एवढीच का वर्ष, त्याकडे आपण जाऊयात. हा, चला वळूयात आपण आपल्या पीपीटी कडे. यस, आपल्या धड्याचं नाव आहे इतिहास आणि कालसंकल्पना. 13 अब्ज वर्षांपूर्वी अचानक एक प्रचंड मोठा स्फोट झाला. आणि हा जो स्फोट झाला त्या स्फोटामधून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली, ज्यामध्ये सर्व प्रकारचे ग्रह, तारे, दीर्घिका, धूमकेतू, लघुग्रह सगळं 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 तयार झालं. हा जो स्फोट आहे हा जर का 13 अब्ज 70 करोड वर्षांपूर्वी झालेला आहे, तर इथून पुढे खऱ्या अर्थाने वेळेची सुरुवात झाली. टाइम मोजायला सुरुवात झाली, काळ मोजायला सुरुवात झाली ना. मग याच्या आधी काय होतं? काहीच नव्हतं. काहीच नव्हतं म्हणजे काय? काहीच नाही. म्हणजे आपण सध्या गणितामध्ये 1 वजा 1 केल्यानंतर जो आपण शून्य काढतो, तो शून्याला तरी आकार आहे. 13 अब्ज 70 करोड वर्षांपूर्वी जेव्हा या विस्फोटाची निर्मिती झाली, या विस्फोटातून जेव्हा विश्वाची निर्मिती झाली, त्याच्या आधी काहीच नाही. म्हणजे शून्यही नाही. कळतंय? तर तो जो विस्फोट आहे, तो जो स्फोट आहे ज्यातून या विश्वाची निर्मिती झाली, त्याच्यानंतर आपण पुढे येतोय ते म्हणजेच आपल्या पहिल्या संकल्पनेकडे, अर्थात काळाची विभागणी आणि कालरेषा याकडे. म्हणजे काळ तिथून सुरू झालाय. 13 अब्ज 70 करोड 99 लक्ष 95,000 वर्षांपूर्वीचा जो काळ आहे, तेवढा सगळा काळ आपल्याला इतिहासामध्ये अभ्यासायचा आहे. आणि आपण जे सध्याचं वर्ष सांगतोय ते काही 13 अब्जावं वर्ष सांगत नाहीये, ते आपण 2023 वर्ष सांगतोय.
हा काळ नेमका आहे काय? त्याला काहीतरी मोजलं पाहिजे ना, कसं तरी मोजलं पाहिजे त्याला. मोजायचं कसं त्याला? तर त्यासाठी आपण मग माणसाने काय केलं तर बघा, ही आहे आपली पृथ्वी. आता मला सांगा, दिवसाचे तास किती असतात? 24 तास. बरोबर. पण बघा, जर दिवसाला 24 तास आहेत, तर ते 24च का? आपण 25 का नाही केले? आपणच तयार करतो, 25 का नाही ठरवले? 20 का नाही ठरवले? 23 का नाही ठरवले? याचं कारण असं आहे, ही आपली पृथ्वी ज्यावेळी सूर्याभोवती फिरत असताना स्वतःभोवती फिरते, तेव्हा स्वतःभोवती फिरत असताना तिला तिच्या एक भाग म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही पाहतात इथे जो बघा हे आपला भारत देश आला, असा पूर्णपणे फिरून ज्यावेळी पुन्हा त्या जागेवर येतो, तेव्हा त्याला 24 तास लागतात. खर तर 6 तासांचं अंतर पुढे आहे अजून, पण तो आत्ताचा अभ्यासाचा विषय नाहीये, तो 7वी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर हे बघा, एका बाजूला रात्र आणि एका बाजूला दिवस. पुढे जाऊयात आपण, पण एक गंमत सांगू का? बघा, नीट विचार करा मी काय सांगतोय ते, एकदम नीट लक्ष देऊन ऐका. बघा, इथे जर का पहाट होत असेल या रेषेवरून, इथून पुढे पहाट असेल, तर इथे मध्यरात्र असेल ना रे? बरोबर. आता गंमत लक्षात घ्या, मध्यरात्रीच्या आधी म्हणजे याच्या पलीकडे जे देश आहे, जो कोणता देश आहे, तिथली तारीख जर का 20 ऑगस्ट असेल, तर इथे या मध्यरात्रीच्या पुढे पहाटेकडे जेव्हा हा दिवस येतोय, तेव्हा इथे तुम्हाला 21 ऑगस्ट दिसते. मग सर, पृथ्वीवर एकाच वेळेस दोन दोन दिवस चालू आहेत का? मध्यरात्रीच्या मध्यरात्रीची जी रेषा आहे ही, या रेषेच्या पलीकडे जो कोणता देश असेल, तिथे जर 20 ऑगस्ट असेल, तर मध्यरात्रीच्या या रेषेच्या अलीकडे जो देश येईल तिथे 21 ऑगस्ट असेल. होय, म्हणजेच पृथ्वीवर एका वेळेस 2 दिवस चालू आहे. त्या एका रेषेवर गोष्ट ठरते. या बाजूने तो दिवस संपण्याकडे जातोय आणि या बाजूने नवीन दिवस पुढे जातोय, तो पुढे जाऊन संपणार आहे. गंमत म्हणून सांगतोय बरं का, खूप टेन्शन घेऊ नका. आता पुढे बघा, पण याचा हा जो भाग आहे, कुठलाही, आता समजा आपण आपल्या भारत देशाचा विचार करूया. भारत देशाचा विचार करता जेवढा वेळ हा भारत देश सूर्य उगवल्यापासून ते सूर्य मावळे पर्यंतचा भाग आहे, तो झाला दिवस. सूर्य असतो ना डोक्यावर, तो झाला दिवस. आणि त्याच्याशिवाय अधिक म्हणजे त्याच्यामध्ये अधिक काय, तर सूर्य मावळल्यापासून दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवेपर्यंतचा काळ म्हणजेच झाली रात्र. काळ कसा मोजतोय बघा आपण, आधी दिवस मग रात्र, आणि या दोघांचा मिळून एकत्रित दिवस. मग सर, हा पण दिवस आणि हा पण दिवस. हा दिवस दिसणारा दिवस, आपण जागे असतो तो दिवस, आणि हा दिवस म्हणजे पृथ्वीच्या अनुषंगाने दिवस.
पृथ्वीचा विचार करता दिवस. पृथ्वीचे 24 तास म्हणजे हा दिवस. आणि गंमत सांगू तुम्हाला, पृथ्वीवर 24 तासांचा दिवस. पृथ्वीपेक्षा वेगाने जे ग्रह फिरतात सूर्याभोवती, त्यांच्यावरच्या दिवसाचा कालावधी वेगळा आहे. आणि पृथ्वीपेक्षा हळू जे ग्रह फिरतात सूर्याभोवती, त्यांच्यावरच्या दिवसांचा कालावधी वेगळा आहे. ठीक आहे. इतकंच काय, पृथ्वीवर पण असं आहे बरं का, दिवसाचा कालावधी वेगवेगळा. म्हणजे गंमत, फक्त गंमत म्हणून सांगून ठेवतो, लगेच डोकं लावू नका तिथे. हा जो उत्तर ध्रुव आणि हा जो दक्षिण ध्रुव आहे ना, इथं 6 महिने दिवस असतो आणि 6 महिने रात्र असते. म्हणजे तिथं फक्त कुंभकर्णच जागू शकतो. तो झोपायचा ना 6 महिने, आणि 6 महिने जागा राहायचा खाण्यासाठी. तर अशा पद्धतीचा हा दिवस. एक गंमत म्हणून फक्त सांगतो की दिवस या शब्दाला दुसरा एक शब्द समानार्थी वापरला जातो, तो आहे दिन. पण दिन म्हणजे दिन पहिले वेलांटी बर का. या पहिल्या वेलांटीवाला दिन म्हणजे दिवस, आणि दुसऱ्या वेलांटीवाला दिन म्हणजे गरीब बिचारा बापडा, दीन दुबळा साधा सुद्धा असा. ठीक आहे. तर बघा, दिवस आणि रात्र यांचा मिळून झाला दिवस. आता मला सांगा, एक दिवस म्हणजे एक वार, बरोबर. समजा आता आजचा वार आपण विचार घेऊया, समजा एक वार आहे सोमवार. असा सोमवार, पुढे मंगळवार, पुढे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, असे 7 दिवस पूर्ण झाले की तयार होतो एक आठवडा. पण गंमत बघा, दिवस 7 आहेत आणि नाव मात्र आठवडा आहे. सातवडा नाव नाहीये. सातवडा पाहिजे ना 7 दिवसांचा, नाव आठवडा आणि दिवस मात्र 7. गंमत अशी आहे की माणूस विचार करताना रविवार ते रविवार असा विचार करतो, त्यामुळे तो 8वा दिवस त्यांनी गृहीत धरलेला आहे. रविवार ते शनिवार 7 पूर्ण होतात ना, पण तिथं काही जग संपलं नाही, पुढच्या आठवड्याला कनेक्ट झालं पाहिजे ना, म्हणून तो 8वा दिवस आठवडा असा तो गृहीत धरला जातो. तर तो पुढच्या आठवड्याचा भाग आहे. मग असे 7 वार जर एकत्र केले तर एक आठवडा होतो. आणि अशा प्रकारचे आठवडे जर गोळा केले बघा, अच्छा हे बघा इथे संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे आपण ऑलरेडी घेतलेच आहेत वार सगळे. हा, आता हे जे सगळे वार आहेत, हा जो सगळा आठवडा आहे, हा आठवडा जर आपण एकत्र केला, फ्रॉम संडे टू सॅटरडे, हे सगळे जर का आठवडे आपण एकत्र केले तर काय होतं, या आठवड्यांचा मिळून तयार होतो महिना. 2 आठवड्यांचा होतो 15वडा. 2 आठवडे म्हणजे खरं तर 14 दिवस, पण नाव मात्र 15वडा, 15 दिवसांचा. असं त्याला लिंक जोडली जाते. आणि हा 2 15वड्यांचा किंवा 4 आठवड्यांचा हा झाला एक महिना. बघा, 1 पासून 31 पर्यंत 4 आठवडे किंवा 2 महिने मिळून झाला 2 15वडे मिळून झाला एक महिना. आणि जेव्हा हा जो महिना आहे त्याचा आपण विचार करतो, तेव्हा असे महिने जे आहेत ते सुद्धा मोजता येतात ना. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, असे 12 महिने. तर असं का हो, दिवस 7, हा 7च दिवसांचा आठवडा का, 15वडा 15 दिवसांचाच का, म्हणजे 15 दिवस का घेतले तिथे. त्याचं कारण चंद्राच्या पृथ्वीशी फिरण्याशी आहे बरं का संबंधित.
आणि 12च महिने का, 10 महिने का नाही, 15 महिने का नाही, 20 महिने का नाही? एका वर्षाला आपण ठरवलं पाहिजेत ना किती महिने ते, पण नाही. 12च महिने घेण्याचं कारण असं आहे, आपली पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला पूर्ण प्रदक्षिणा घालून आधीच्याच ठिकाणी येण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी लागतो. आणि त्यावेळी ती 365 वेळा स्वतः भोवती फिरते. म्हणून वर्षाचे दिवस 365 आहे. हा जो एका वर्षाचा कालावधी आहे, समजा हे एक साल आहे बघा, अशी 1 2 3 4 5 6 7 8 वर्ष आपण जर जमा केली तर त्यांना जमा केल्याच्या नंतर आपण पाहू शकतो त्यांच्या मधून सुद्धा काही वेगळा आणखी आकडा येतोय आणि तो आकडा काय असेल तर बघा दशक. 1960 1970 1980 1990 आणि 2000 अशी 5 दशक मला मी आता दाखवली. परत बघा, परत येईल ते विस्डम, दृष्टिकोन बघा, मोठी दृष्टिकोनाची बाबी बघा. हे बघा, 60 पुढचं दशक, 70 पुढचं 80 पुढचं 90 पुढचं 2000, पुढचं 2014 ते जेव्हा साल चालू असेल तेव्हा त्यांनी ते तयार केलं असेल म्हणून त्यांनी ठेवलेलं असेल. पण दशक म्हणजे 10 वर्ष. ठीक आहे. अशी 100 वर्ष किंवा अशी 10 दशक म्हणजेच एक शतक. हे बघा, सिलेक्ट इयर, हे बघा, 1800 साल, 1900 साल, 2000 साल, 2000, 100 साल की जे यायचंय. आता हे काय आहे तर हा आहे एक मॅप. हा कसला मॅप आहे तर हा मॅप आहे पॉप्युलेशनचा, म्हणजे लोकसंख्या. आता तो जो मध्ये ना जो मोठा भाग तुम्हाला दिसतोय तो भाग हे सांगतोय की किती लोकसंख्या, कुठल्या भागात लोकसंख्या जास्त होती त्या काळात. हे बघा 100 वर्ष बघा, नॉर्मल 1800, 100 वर्षांनी 1900, 100 वर्षांनी 2000, पुढे 2000 100, असा दर 100 वर्षांनी कोणत्या भागात जास्त लोकसंख्या आहे ते त्यांनी त्या मॅपच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आणि त्याच्या पुढे 100 वर्ष, पण जर वर्षांचाच आपण विचार करतो तर 1000 वर्षांचा विचार केला तर 1000 वर्ष म्हणजेच 1 सहस्त्र. 1001 पासून ते 2000 पर्यंत 1 सहस्त्रक म्हणजे 1000 वर्ष इथं गृहीत धरली जातात. म्हणजे बघा, आता हे जे सगळं तुम्हाला सांगितलं ही एका रेषेतली विभागणी आहे काळाची. त्यामध्ये आपण काय पाहिलं तर पहिल्यांदा पाहिलं दिवस, छोटा भाग 12 तास, दुसरी रात्र, 12 तासांची रात्र. या दोघांचा मिळून तयार झाला एक दिवस, 24 तासांचा, व्यापक अर्थाने मोठा दिवस. दिवसांचा, 7 दिवसांचा मिळून झाला एक आठवडा. 2 आठवड्यांचा मिळून झाला एक पंधरवडा. एक पंधरवडा, वडा नाही बरं का, वडापावाला वडा नाही, पंधरवडा. 2 पंधरवडे किंवा 4 आठवड्यांचा मिळून होतो एक महिना. 4 आठवडे म्हणजे सर 7 चोक 28, 28 दिवसांचाच महिना आहे का? कारण 4 आठवडे ना, नाही. तो 28 पण असेल, 29 पण असेल, 30 पण असेल आणि 31 पण असेल. महिना या 4 दिवसांमध्ये कुठेही असू शकतो. तर तो कसा काय, हे सगळं, हा सगळा भूगोलाचा विषय आहे. तो आपण नंतर जेव्हा वेळ येईल त्यावेळेस आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. 2 पंधरवडे म्हणजे एक महिना, असे 12 महिने म्हणजे एक वर्ष. म्हणजे बघा, पृथ्वीला स्वतःभोवती फेरी घेणे, इथून ते सूर्याभोवती फेरी घेणं, याच्यासाठी 365 दिवसांचा फरक आहे. 100 वर्ष म्हणजे एक शतक, मध्ये आपण दशक पण शिकवलं. आणि एक सहस्त्रक म्हणजेच 1000 वर्ष. इथे बघा, इथे शून्याला किंमत नसली की कसं होतं बघा. शून्य द्यायचा राहून गेलाय, पण तो डोक्यात फिक्स ठेवा. शून्य आहे म्हणजे असा घालून चालणार नाही. परीक्षेतला मार्कही जाईल आणि तिथंही शून्य मिळेल.
त्यामुळे इथं शून्य द्यायचा न विसरता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं ही काळाची एकरेखीय विभागणी, ज्यामध्ये दिवस, रात्र, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, तुम्ही दशक लिहू सुद्धा शकता, शतक आणि पुढे आहे सहस्त्र, 1000 वर्षांचं. आणि हेही पुढे असं आणखी मोजत 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 गेलं तर अगदी युग सुद्धा येतं. युग ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे, तो अध्यात्माचा विषय होतो. तर असा तो सगळा भाग आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, इसवी सन. आता वळूया जे मी सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्याकडे. मी तुम्हाला बघा, आपण दिवस मोजत गेलो, तारीख एक 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 मागे गेली, जेव्हा तारखा संपल्या शून्यापर्यंत आल्या तेव्हा आपण महिन्यांकडे वळालो, महिने मागे 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 गेलो आणि महिना शून्यापर्यंत आला तेव्हा आपण मागच्या वर्षाकडे वळालो, आणि मागचं वर्ष संपत 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 गेलो तेव्हा आपण शून्यापर्यंत पोहोचलो. पण तो शून्यावा दिवस म्हणजे काय ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तो दिवस जो आहे तिथूनच सुरू होतो इसवी सन. सध्या 2023 चालू आहे, म्हणजे काय तर ते चालू आहे इसवी सन 2023. आता इसवी सन काय प्रकारे, तर बघा, हे आहेत येशू ख्रिस्त. युरोपमध्ये जन्माला आलेले एक महान संत, ज्या संताने जागतिक शांततेचा उपदेश देण्यासाठी लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं घालवलं. आणि लोकांची एक सवय असते, समाजाची एक सवय आहे, जेव्हा अशी संत मंडळी जन्माला येतात ना तेव्हा ते जिवंत असताना त्यांना खूप त्रास देतात, खूप त्रास देतात, खूप त्रास देतात. यांना तर इतका त्रास दिला की यांना शेवटी इकडे हातामध्ये इथे खिळा ठेवला, हातोडीने ठोकला, या हातामध्ये खिळा ठेवला, हातोडीने ठोकला, दोन्ही हात असे दोन्ही बाजू त्या लाकडाला, दोन्ही हात इथून मनगटाला बांधून टाकलेले, खाली पाय बांधलेले, त्या पायांमध्ये सुद्धा खिळे ठोकले, आणि सर्वात शेवटी इथे कपाळावरती खिळा ठेवला आणि तो हातोडीने ठोकून त्यांना मारलं. कारण काय, कारण त्यांनी लोकांना चांगला उपदेश दिला. आणि फक्त युरोपमध्ये झालं असं नाही बरं का, आपल्याकडे ती स्थिती. संत ज्ञानेश्वर जिवंत असताना त्या भिक्षाम देही करत ते जर दरवाजात आले तर त्यांना भिक्षा सुद्धा देत नव्हती लोक, त्यांना खायला दिलं जात नव्हतं. आणि नंतर त्यांनी समाधी घेतली, ते निधन पावले, आता आम्ही त्यांचा उदो उदो करतो. संत तुकाराम महाराज ज्यावेळी जिवंत होते, हयात होते, त्यावेळी त्यांनी सांगितलेले अभंग, ते अभंगांची गाथा, ती गाथा बुडवायला लावली समाजाने, इंद्रायणी नदीत बुडवायला लावली. आणि नंतर आपण आता म्हणतो संत तुकाराम महाराज किती महान होते. समाज असा असतो. अशी संत मंडळी, संत तुकाराम महाराज असतील, संत महाराज असतील, येशू ख्रिस्त असतील, अशी संत मंडळी जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांना आयुष्यात त्रास देतात, आणि ते मरण पावले की म्हणतात किती त्रास सहन केला त्यांनी. आहे ना गंमत. ही मानसिकता बदलायला हवी. चांगल्या माणसाला चांगलं म्हटलं गेलं पाहिजे. तुम्ही विचार करत असाल, सर कालरेषेच काल संकल्पना चाललेली होती ते इसवी सन मध्येच आलं, येशू ख्रिस्त आले, यांचा सगळ्यांचा संबंध काय? आता तो संबंध सांग. ईसा, इसवी या शब्दाची सुरुवात होते ईसा पासून, आणि ईसा म्हणजेच येशू. येशू हेच ते येशू. आणि सन, सन म्हणजेच साल किंवा वर्ष. आणि इसवी सणाचा अर्थ काय, तर इसवी सणाचा अर्थ असा की येशू ख्रिस्तांच्या जन्माला.
हे जे म्हणत होतो ना आपण, शून्य शून्य शून्य, त्या शून्याच्या इथे काय होतं? तिथे विश्वाची निर्मिती झाली, तिथे पृथ्वीची निर्मिती झाली, तिथे सजीवांची निर्मिती झाली का तिथे मानवाची निर्मिती झाली? कुठून तो काळ सुरू झाला? तो काळ सुरू झाला येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून. आणि आजचा जो आपण दिवस लिहितो ना, उदाहरणार्थ 21 ऑगस्ट 2023, या दिवसाचा अर्थ येशू ख्रिस्तांच्या जन्माला आज 2023 वर्ष 8 महिने आणि 21 दिवस पूर्ण झालेले. बघा, परत सांगतोय, थांबा मी तुम्हाला पेंट मध्ये दाखवतो, गडबड नको. कन्सेप्ट क्लिअर होणं फार महत्वाचं आहे. बघा, उदाहरण बघा, आता जो आजचा दिवस आहे तो काय आहे? तो आहे 21/8/2023. हे 5 ची तारीख इथे तुम्हाला दिसते खाली. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ येशू ख्रिस्तांच्या जन्माला 2023 वर्ष पूर्ण होऊन, 8 महिने पूर्ण होऊन, 21 दिवस पूर्ण झालेले. म्हणून याला म्हणतात इसवी, म्हणजे ईसा म्हणजेच येशू ख्रिस्त यांच्या जन्माला इसवी सन किती साल, किती वर्ष पूर्ण झाले, तो हा दिवस. गंमत आहे की नाही? आणि आता गंमत बघा, जर येशू ख्रिस्तांच्या नावाने किंवा त्यांच्या जन्मापासून जर आपण हे सगळं मोजत आहे, तर मला एक सांगा, येशू ख्रिस्तांचा जन्म जर आपण शून्य मानलेला आहे, अरे पण येशू ख्रिस्त जन्माला आले म्हणजे त्यांना मम्मी पप्पा असतील ना? त्यांना आजी आजोबा असतील ना? त्यांना जर एखादा लांब मोठा भाऊ वगैरे कुणी असेल तर ते असतील ना कुठेतरी. मग ते त्यांच्या जन्माच्या आधीचे. येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतरचा जो काळ आहे, तो सगळा काळ जर आपण इसवी सन म्हणून पाहतो, तर त्यांच्या जन्माच्या आधीचा जो काळ आहे, त्यामुळे त्यांचे मम्मी पप्पा होते, त्यांचे आजी आजोबा होते, त्यांचे पणजी पंजोबा होते, त्यांचे खापर पणजी खापर पंजोबा होते, त्यांची आधीची पिढी होती, तर ह्यांना सुद्धा कुठेतरी मोजलं पाहिजे ना. मग कसं मोजायचं ते? मग त्यासाठी आपण विचार काय केला, तर लक्षात घ्या, त्यासाठी आपण विचार हा केला, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर इसवी सन. तर येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी म्हणजे पूर्वी, इसवी सणाच्या पूर्वी, पूर्व. हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधला पूर्व नाही आहे, दिशा म्हणून पूर्व नाही, पूर्व. येशू ख्रिस्तांच्या म्हणजे इसवी सणाच्या जन्माच्या पूर्वी. मग इथे जर का तुम्ही मोजायला सुरुवात करत असताना, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष, आणि आज तुम्ही इथे पोहोचलायत 2023 वर्ष. तर तसं त्यांच्या जन्माच्या आधीच पण मोजलं पाहिजे ना. मग ते मोजणार कसं? थांबा थांबा, आपण पेंट कडे परत येऊया. हा बघा बघा, गंमत बघा, महत्वाचं आहे. येस, काय रेकॉर्डिंग राहतं त्यामुळे ते काय आपल्याला सेव्ह वगैरे करून ठेवायची गरज नाहीये. बघा,
असा विचार करा की आता ही जर का ती रेषा आहे जी आपण कालरेषा म्हणतोय, हा, आणि या रेषेवर जर इथे येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला आहे आणि तिथून जर का आपण या दिशेला पाहिलं तर आपण पोचलोय 2023 सालापर्यंत. म्हणजे आपण यात शून्य, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असं करत करत आलो की नाही आजपर्यंत. मग येशू ख्रिस्तांच्या आधीच पण मोजलं पाहिजे. मोजायचं कसं? संख्या रेषा. शून्याच्या आधी वजा एक ना. वजा म्हणजेच इसवी सन पूर्व, म्हणजेच यांच्या आधीचा पहिला, इसवी सन पूर्व पहिला दिवस किंवा पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, असं आपण कुठपर्यंत जातो? विश्वाच्या निर्मितीपर्यंत मागे जाऊ शकतो. येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर इसवी सन आणि पूर्वी इसवी सन पूर्व. आणि त्या दृष्टीने विचार करता आता तारीख कशी लिहायची बघा. तारीख बघा कशी लिहिली जाते ते. अरे तुमच्या समोर डायरेक्ट आलं, हरकत नाही, तुम्हाला शिकायचं ते म्हटल्यावर काय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, जन्माचा साल आहे इसवी सन 1630 आणि शिवरायांचं निधन आहे इसवी सन 1680. याचा अर्थ काय तर शिवरायांचा जन्म हा इसवी सन म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर 1630 वर्षांनी झाला आणि शिवरायांचं निधन हे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर 1680 वर्षांनी झालं. आणि गौतम बुद्धांचा जन्म येशू ख्रिस्तांच्या आधीचा आहे बर का. म्हणजेच गौतम बुद्धांचा जन्म कधी झालाय बघा. शून्यापासून जेव्हा आपण उलट जातो तेव्हा बघा 100, 200, 300, 400 म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला त्यांचा निधन सापडणार ना उलट जाताना. जे आकडा दिसताना तुम्हाला लहान दिसतोय 483, पण तो इसवी सन पूर्व मधला असल्यामुळे तो इसवी सन पूर्व 563 पेक्षा मोठा आहे. म्हणजे इथे जर का यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे इसवी सन पूर्व 563 मध्ये, तर एका वर्षानंतर इसवी सन पूर्व 562, एका वर्षानंतर इसवी सन पूर्व 561, त्यानंतर एका वर्षानंतर इसवी सन पूर्व 560, त्यानंतर इसवी सन पूर्व 550, इसवी सन पूर्व 500, इसवी सन पूर्व 590, इसवी सन पूर्व 585 आणि मग इसवी 400, 490, 485 आणि मग 483. म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी पाहताना आपल्याला इथे जन्माचा साल जे आहे ते मोठं दिसतं, पण ते उलट चाललंयत ना आकडे, म्हणून त्याची मोजणी तशी केली जाते. इसवी सन पूर्व असं मोजतात, इसवी सन असं मोजतात. ठीक आहे. चालेल. ठीक आहे, आपण थांबूयात मग इथे, कारण 35 मिनिट मला वाटतं झालेले आहेत. अजून आहे थोडी स्लाइड, पण ती आपण घेऊयात पुढच्या लेक्चरला, आपण ती घेऊयात. येस, आज काही 40 मिनिट झाले. ओके, आज इथपर्यंत काही अडचण असेल तर विचारून घ्या. 4 जण आहेत. ओके, काही अडचण असेल तर विचारून घ्या. अच्छा, उत्तर दिलेली आहेत, तारीख. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. येशू ख्रिस्तांचा जन्म, बरोबर. अच्छा, उत्तर दिलेलं आहे जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा. ओके, तर 6 मंथ्सला काय म्हणतात? 6 महिने. 6 मंथला 6 महिने तुम्ही वापरलं तरी चालू शकता ते. म्हणजे
पुस्तकात नाहीये म्हणून वापरायचं नाही असं काही नाही. ती काळाची एक रेखीय विभागणी आहे, त्याच्यातला तो शब्द आहे, तुम्ही वापरू शकता. पुस्तकापेक्षा जास्त नॉलेज ठेवा ना. सामाई झालं, दशक झालं, ते नाहीये पुस्तकामध्ये, आपण वापरूयात. काहीच हरकत नाही. ठीक आहे. ओके, येस. अजून काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. कारण पुढचं स्पष्टीकरण अजून 5 मिनिट झालं असं आणि 45 मिनिट खूप मोठा आकडा होईल. त्यामुळे नाही घेतलं मी. ठीक आहे, चालेल. हरकत नाही, काही शंका नाही असं दिसून येत आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. पुढच्या लेक्चरची माहिती मेसेजद्वारे कळवली जाईल. बाय बाय. कुणाचा बाय आला नाही, माझा आवाज पोहोचत होता ना. उत्तर दिलीत म्हणजे पोहोचत होता. ठीक आहे, चलो बाय बाय. कुणाचा रिप्लाय नव्हता म्हणून थांबलो होतो मी. हरकत नाही, बाय बाय. तो पोहोचायला 10 सेकंद वेळ लागतो ना आवाज पोहोचायला.